हॅलो एव्हरीवन, मी आहे दीपिका. आज आपण नेक्स्ट पार्ट आपला कंटिन्यू करतोय 12th चॅप्टरचा रोटेशनल डायनामिक. ठीक आहे. तर आतापर्यंत आपण सगळे वेगवेगळे क्वांटिटीज लर्न केले, म्हणजे पॅरामीटर्स, अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय, सर्क्युलर मोशनमध्ये युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितले. लिनियर मोशनमध्ये आणि अँग्युलर मोशनमध्ये ज्या काही वेगवेगळे पॅरामीटर्स येतात तेही आपण बघितलेले आहेत, जसं की ओमेगा म्हणजे काय, आर म्हणजे काय, पोझिशन वेक्टर म्हणजे काय, हे आपण थोडंफार ऑलरेडी आपल्या आधीच्या प्रिव्हियस पार्टमध्ये बघितले. आता ॲक्च्युअल आपण थोडा पार्ट काय करणार आहे, रिअल चॅप्टरकडे वळणार आहे. ठीक आहे. तर आपण फर्स्ट काय करणार आहे, सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे काय, यांच्यामध्ये नेमका काय डिफरन्स आहे हे बघायचं आहे. आता ह्या पॉईंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय की हा कन्सेप्ट काय आहे हा तुम्हाला नीट माहीत पाहिजे. सेकंड, तुम्हाला डेफिनेशन नीट समजायला पाहिजे. थर्ड, फॉर्म्युला कसा डिराईव्ह झाला. फोर्थ, तुम्हाला त्याचं रिलेशन माहीत पाहिजे लिनियर मोशन आणि अँग्युलर मोशन मधले. आता जसं व्हेलॉसिटी, टँजेन्शियल व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटीचं मिळून असलेलं रिलेशन, फोर्सचा फॉर्म्युला कोणता येतो का, तर हे वेगवेगळे फॉर्म्युले तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये यूज होणार आहे. ठीक आहे. तर चला आपला पॉईंट सुरू करूया. फर्स्ट आपण बघूया सेंट्रिपिटल फोर्स. आता सगळ्यात महत्त्वाचं फिजिक्समध्ये मी तुम्हाला वारंवार सांगते की एक पॉईंट आहे, प्रत्येकाला वेगवेगळी नावं आहेत. जशा पद्धतीनं तुम्ही त्याला यूज करता तसं त्याला नेम चेंज होतं. तुम्ही आता सेंट्रिपिटल फोर्सला रॅडियल फोर्स म्हणता. ठीक आहे. मग कधी कधी कन्फ्यूज करायला न्यूमेरिकल्समध्ये तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स काढायला लावलं किंवा रॅडियल फोर्स काढायला लावलं तर तुम्हाला क्लिक व्हायला पाहिजे की हा एकच आहे. ठीक आहे. याच्याचं नाव का दिलंय हे आपण मागच्या पार्टमध्ये पण बघितलं. बिकॉज काय आहे, टुवर्ड्स द सेंटर हा काय करतो, फोर्स ऍक्ट करतो. ऍक्सलरेशन टुवर्ड्स द सेंटर ऍक्ट करते सर्क्युलर मोशन मध्ये, म्हणून याला रॅडियल फोर्स पण म्हणतो आणि सेंट्रिपिटल फोर्स पण म्हणतो. ठीक आहे. आता की पॉइंट काय आहे सेंट्रिपिटल फोर्सचा, पुल्स ऑब्जेक्ट टुवर्ड्स द सेंटर इन अ सर्क्युलर मोशन. म्हणजेच काय, ज्यावेळेस सर्क्युलर मोशन होतं, एखाद्या पार्टिकलचं सर्क्युलर मोशन होत असतं, त्यावेळेस जो काही ऍक्सलरेशन ऍक्ट होतो तो काय होणार आहे, टुवर्ड्स द सेंटर. म्हणजेच काय होणार आहे, सेंटरला जाणार आहे जेव्हा एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन वर्क करणार आहे. कळतंय का. हे बघा, इथं मी डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलाय. एखादा पार्टिकल मोशन मध्ये आहे. ओके. त्याची व्हेलॉसिटी, टँजेन्शियल व्हेलॉसिटी स्ट्रेट लाईन ऍक्ट करते, टँजेन्शियल असते, बरोबर. त्यावेळेस आता इथे उदाहरण काय घेता येईल सेंट्रिपिटल फोर्स साठी, मेरी गो राऊंडचा एक्झाम्पल घ्या, किंवा सर्क्युलर मोशन मध्ये अजून तुम्हाला एक्झाम्पल काय घेता येईल, ऑब्जेक्ट ऑर्बिट. आता अर्थ आणि सन याचं तुम्हाला कळतं की मोशन, अर्थ काय करतो, सन भोवती रोटेट होतो, बरोबर. तर त्यावेळेस त्याचा फोर्स जो आहे तो सनकडे, टुवर्ड्स द सन आहे, राईट. हा सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल होईल. त्याच पद्धतीनं सेंट्रिपिटल फोर्स आहे. म्हणजेच काय होणार आहे, ते ऑब्जेक्ट काय होणार आहे, अट्रॅक्ट करणार सेंटर. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचा वर्ड काय आहे, ऑब्जेक्ट टुवर्ड्स द सेंटर असतो. ठीक आहे. म्हणजे तुमचा फोर्स काय असणार आहे, टुवर्ड्स द सेंटर. अजून एक एक्झाम्पल असू शकतं, तुम्ही प्रॅक्टिकली पण करून बघा. एक थ्रेड घ्या, त्याला एखादा बॉल किंवा एक ऑब्जेक्ट लावून बघा, आणि त्याला ज्यावेळेस तुम्ही सर्क्युलर मोशन मध्ये रोटेट करता त्यावेळेस त्याचा पूर्णपणे टेन्शन किंवा ऍक्सलरेशन जो असतो तो सेंटर पॉइंटवर काय असतो, फोकस असतो, जेणेकरून काय होतं, तो सर्क्युलर मोशन ऍक्ट करतो. कळतं. आता बघा, याच्यामध्ये तुम्हाला काय काय गोष्टी लर्न करायच्या. आता हा सेकंड पॉइंट, ऍक्सलरेशन रिस्पॉन्सिबल फॉर सर्क्युलर मोशन. आता हा मिनिंग काय सांगतोय, ज्यावेळेस पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये असतो त्यावेळेस जो काय ऍक्सलरेशन ऍक्ट होतं त्याच्यावर डिसाइड आहे की व्हेलॉसिटी कशी चेंज होते. ओके. आता ऍक्सलरेशन काय, टुवर्ड्स द सेंटर आहे, ऍक्ट करत आहे, तर व्हेलॉसिटी काय होणार आहे, चेंज होत राहते, बरोबर. तर इथे डायरेक्शन समजतं आपल्याला. मग डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर असल्यामुळे आपण काय करणार आहे, निगेटिव्ह साईन घेणार आहे. हे आपण मागच्याही लेसन मध्ये बघितलंय, बरोबर. आता इथे महत्वाचे दोन फॉर्म्युले आहेत, ते तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. जसे की रॅडियल ऍक्सलरेशन, आपण असंही म्हणू शकतो सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन. सेम नावं आहेत, त्यांना तुम्ही कन्फ्यूज व्हायचं नाही. सेम आहे तर कन्सेप्ट मध्ये लक्षात ठेवा की त्याला दुसरं नाव काय आहे. ठीक आहे. तर हे आपण मागच्या ह्याच्यात डिराईव्ह केलं, ओमेगा स्क्वेअर आर. आपण ॲरो दिलेले आहेत, का दिलेलं आहेत, कुणाला काय म्हणतो, हेही प्रॉपर वे मध्ये आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये बघितलेलं आहे. तुम्ही अजून एकदा बघा, मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवते. पुढे सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला. आता बघा, एम ओमेगा स्क्वेअर आर.
पोझिशन वेक्टर. ओके, आता इन मॅग्नेट्यूड मध्ये काय स्टडी करतो मी तुम्हाला म्हणाले, न्यूमरिकल्स मध्ये तुम्हाला हा पण फॉर्म माहित पाहिजे, हा सुद्धा आणि हा सुद्धा. का तर कोणत्या पद्धतीने व्हॅल्यूज दिले त्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे, हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. आणि नवीन ह्याच्यातला पॉईंट महत्वाचा काय आहे की सेंट्रिपिटल फोर्स जो आहे हा रिअल फोर्स आहे, हा काही इमॅजिनरी फोर्स नाही. हा काय करतोय, पार्टिकल कशा पद्धतीने मोशन मध्ये आहे त्याच्यामध्ये ऍक्सिलरेशन कसं ऍक्ट होतं त्याचा हा आहे सेंट्रिपिटल फोर्स. हा जो आहे रिअल फोर्स आहे. वाइस वर्सा सेंट्रिफ्युगल फोर्स हा मात्र काय आहे, सुडो फोर्स आहे. का सुडो फोर्स आहे, पुश यू फील आउट टुवर्ड्स इन अ रोटेटिंग फ्रेम. आता बघा तुम्हाला बाहेर, आता ज्यावेळेस तुम्ही सर्क्युलर मोशन मध्ये असाल किंवा ज्यावेळेस तुम्ही रोटेटिंग कॉर्नर वरून तुम्ही जेव्हा बाईक वगैरे चालवता किंवा गाडी चालते राईट, तेव्हा आपल्याला ना आउट ऑफ द ट्रॅक फील होतं, म्हणजे बाहेरच्या साईडला आपण पडल्यासारखं फील होतो किंवा फोर्स अप्लाय केल्यासारखं वाटतो. तर तो कोणता आहे, सेंट्रिफ्युगल फोर्स. पण तो फोर्स इमॅजिनरी फोर्स नाही, तो फोर्स कुठला आहे, सुडो फोर्स आहे. बघा कन्सेप्ट महत्वाचा की तो सुडो फोर्स आहे ना की तो इमॅजिनरी फोर्स आहे. तो फोर्स का क्रिएट झाला, बिकॉज हा जो सेंट्रिपिटल फोर्सला बॅलन्स करण्यासाठी हा सेंट्रिफ्युगल फोर्स असतो. म्हणजे ज्यावेळेस आपण सर्क्युलर मोशन मध्ये मोशन पार्टिकल करत असतं त्यावेळेस नेट फोर्स जो असतो तो बॅलन्स करतो एकमेकांना, जेणेकरून काय होतं, रिझल्टंट फोर्स जो आपला असतो तो 0 होतो. म्हणजे त्यामुळे जो काही ऑब्जेक्ट पार्टिकल असेल तो स्टडी राहतो. बरोबर. आता जो ऑब्जेक्ट किंवा पार्टिकल आहे आउटवर्ड डायरेक्शनला फील करतोय तो आहे सेंट्रिफ्युगल फोर्स. त्याला आपण काय म्हणतो, सुडो फोर्स. त्यालाच बॅलन्स काय आहे, सेंट्रिपिटल फोर्स. तर ते एकमेकांना बॅलन्स करण्यासाठी हा फोर्स कॉज होतो. कुणामुळे, सेंट्रिपिटल फोर्समुळे. ठीक आहे. तर हा कन्सेप्ट महत्वाचा आहे. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे, तर हा रिअल फोर्स आहे. ओके, पण हा रिअल फोर्स पण एक कन्सेप्च्युअल फोर्स आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस सर्क्युलर मोशन मध्ये आहात त्यावेळेस हा कॉज होतो आणि याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्शन कळतं की नेमकं कोणत्या डायरेक्शनली फोर्स क्रिएट होतोय आणि ऍक्सिलरेशन कोणत्या डायरेक्शनला आहे. ठीक आहे. हे काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स अशा टाइप मध्ये फोर्स नाही, हा सेंट्रिपिटल फोर्स आहे जो ऍक्ट टुवर्ड्स नॉर्मल, ऍक्ट टुवर्ड्स द सेंटर करतो. आणि हा जो आहे तो बॅलन्स करतो. हा काय करतो, सेंट्रिफ्युगल फोर्स नेट सुडो फोर्स, म्हणजे इथं जे काही आउटसाइडला फोर्स ऍक्ट होतात तो नेट सुडो फोर्स हा बॅलन्स करतो काय, सेंट्रिपिटल फोर्सला. ठीक आहे. जे काही रिअल फोर्सेस ऍक्ट करतात त्या पार्टिकल त्या दोघांना बॅलन्स करतात. ठीक आहे. हे काय आहे, यामध्ये डायग्राम मध्ये पण मी तेच आहे. आता इथं एक्झाम्पल कोणतं असू शकतं, गाडी जेव्हा रेनी सीझन मध्ये आहे ना, गाडीच्या व्हील्सला चिखल लागतो. बरोबर आहे. ज्यावेळेस गाडी रोटेट होते, म्हणजे गाडी आता जेव्हा चालू राहते त्यावेळेस आहे ना ते मड उडून पडतं. म्हणजेच का ते ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये तो काय होतोय, पडतोय, साईडला जाऊन पडतोय. राईट. म्हणजे तो काय आहे, सेंट्रिफ्युगल फोर्स आहे. कळतं. तर हे दोन कन्सेप्ट. आता सेंट्रिफ्युगल फोर्स मध्ये अजून काय आहे, फॉर्म्युला. आता इथे प्लस आणि इथं मायनस का आलं ते बघा. इथं टुवर्ड्स द सेंटर डायरेक्शन आहे त्यामुळे पोझिशन वेक्टरचं काय झालं, आपल्याला निगेटिव्ह साईन दिला आपण. इथे काय होणार आहे, अवे फ्रॉम द सेंटर, अवे फ्रॉम द सेंटर असल्यामुळे काय होणार, प्लस येणार. ठीक आहे. हे महत्वाचे चिन्ह महत्वाचे आहेत, साईन महत्वाचे आहेत, ज्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये प्रॉब्लेम क्रिएट होत नाही. ठीक आहे. साईन खूप मॅटर करतात. ठीक आहे. ज्या वेळेस ओनली मॅग्नेट्यूड मध्ये आन्सर असतं तेव्हा दोन्हीकडच्या साईनला काही व्हॅल्यू नाही. ठीक आहे. पुढे जाऊ. आता ह्याच्यामध्ये की पॉइंट काय आहे की हा नॉन रिअल फोर्स आहे आणि हा काय करतो, आता जस्ट मी तुम्हाला पॉइंट सांगितला की सेंट्रिफ्युगल फोर्स काय करतो, बॅलन्स द रिझल्टंट ऑफ ऑल द रिअल फोर्स. मग रिअल फोर्स कोणते आहेत, सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे. आता इथे बघा, हे मी पॉइंट ग्रीन मध्ये का लिहिले, जेणेकरून हे दोघं एकमेकांना कसे रिलेट करतात हे की पॉइंट आहेत. आता सेंट्रिफ्युगल फोर्स बॅलन्स करतो सेंट्रिपिटल फोर्सला आणि सेंट्रिफ्युगल फोर्स काय करतो, नेट सुडो फोर्स काय करतो, सेंट्रिफ्युगल फोर्स मध्ये क्रिएट होतो. दुसरा सेंट्रिपिटल फोर्स काय आहे, रिझल्टंट ऑफ ऑल द रिअल फोर्स. कळतात का. हे दोन कन्सेप्ट खूप महत्वाचे आहेत. का तर हे दोन कन्सेप्ट तुम्हाला जितक्या छान पद्धतीने समजतील याच्या पुढचे पॉइंट काय होणार आहे, इझिली तुम्हाला समजायला सोपं पडणार आहे. त्यामुळे हा दोन पॉइंट मधला मेन डिफरन्स कळणं गरजेचं आहे. याच्यामध्ये कीवर्ड काय आहे की ऑब्जेक्ट टुवर्ड्स द सेंटर येतो. याच्यामध्ये कीवर्ड काय आहे की ते ऑब्जेक्ट अवे फ्रॉम द सेंटर जातो. ठीक आहे. याच्यामध्ये दोन्ही फॉर्म्युलेज तुमच्या लक्षात यायला पाहिजे आणि रिलेशन, को रिलेशन.
लिनियर मोशनचं आणि रोटेशनल मोशन मधले जे काही पॅरामीटर्स आहेत त्यांची तुम्हाला फॉर्म्युलेज रिलेशन माहित पाहिजे. ओके, आपण इथंच थांबू.